भाजपचे नेते नवनाथ बन सध्या आपल्यासोबत आहेत। नवनाथ बनजी नमस्कार, आपलं स्वागत आहे। आपण ऐकलं असेल हर्षवर्धन सपकाळ चांदवडमध्ये काय बोलले। शिव्यांची लाखोली वाहिली आहे। पंतप्रधानांचा मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केलाय आणि सरकारच्या नाकर्तेपणामुळे आपला कांदा निर्यात होत नाही असा त्यांचा आरोप आहे। आपली प्रतिक्रिया। हर्षवर्धन सपकाळांना इतकंच सांगायचंय की दलिंदर कोण आहे आणि धुरंदर कोण आहे हे देशाला माहिती आहे। हर्षवर्धन सपकाळ यांनी ज्या भाषेमध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यावर टीका केली, अतिशय भाषेचा स्तर राजकारणात असा वापरता कामा नये। हर्षवर्धन सपकाळ, तुमच्या काँग्रेसची दलिंदरी काय आहे हे महाराष्ट्रानं अनेक वेळेला बघितलं। ज्या वेळेला काँग्रेसचं सरकार होतं कांद्याला काय भाव दिला होता, ज्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा कांद्याला काय भाव दिला होता। ज्या पद्धतीनं हर्षवर्धन सपकाळ हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करतायत, अतिशय चुकीचे शब्द वापरतायत। दलिंदर ही काँग्रेस आहेत तर धुरंदर भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत हे हर्षवर्धन सपकाळ यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। दुसरी गोष्ट, नमक हराम आणि कांदा हराम। हर्षवर्धन सपकाळ, तुम्हाला इतकंच सांगायचंय की तुम्ही हरामी करून 60 वर्ष या देशाला लुटण्याचं काम केलं। या देशाची वाट लावण्याचं काम कुणाच्या काळामध्ये झालं तर काँग्रेसच्या काळामध्ये झालं। आज केंद्र सरकारनं 15 रुपयांनी कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला। आजपर्यंतच्या एका केंद्र सरकारने कांद्याला 15 रुपयाचा हमी भाव दिला होता का? आजपर्यंत 60 वर्ष काँग्रेसचं सरकार होतं, कांद्याला कधीही 15 रुपयाचा भाव यांनी दिला नाही। आणि आज हर्षवर्धन सपकाळ नौटंकी करतायत आणि अशा पद्धतीचं आंदोलन करतायत। सपकाळांना इतकंच सांगायचंय, भारतीय जनता पार्टी धुरंदर आहे तर काँग्रेस आणि हर्षवर्धन सपकाळ हे दलिंदर आहेत। ठीक आहे नवनाथ बनजी, आभार आपले। आपण प्रतिक्रिया दिली त्यासाठी। तर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन आपल्यासोबत होते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।